तर नमस्कार मित्र, तर आदेश कोकण वाईब्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बरेच दिवस व्हिडिओ येत का नव्हते, कारण पेपर चालू होता आणि काळांमध्ये पण भरपूर काय अडचणी आल्या आणि भरपूर असे व्हिडिओज केले, पण ते भरपूर फेल गेले. काही सक्सेसफुली काल मी चिंबळचा व्हिडिओ अपलोड केला आणि आगरी मसाला कसे बनवतात ते अजून एडिटिंग चालू आहे, ते आता थोडं डिले केलं आहे. आणि आज आम्ही चाललो आहे आमच्या गावी कोकणात अलिबागला, चिंचोली गाव. तर उद्या 12 तारीख आहे, तर हनुमान जयंती उत्सव खूप मोठ्या प्रमाणे साजरे केले जातात आमच्या गावी. तर पुरं मुंबई पुण्यावरनं जेवढी चाकरमानी ते आता उद्या येतील गावी, नाही तर आज येतील गावी, कारण उद्या हनुमान जयंती आहे. तर तुम्हाला हनुमान जयंतीचे भरपूर चांगले व्हिडिओज बघायला भेटते. तुम्हाला हार नाचायची सुरुवातीला हनुमान जन्मोत्सवाची पूजन असते, नंतर हनुमान हार नाचायची पालखी असते आणि त्यानंतर मग 8 वाजेपर्यंत पुरा गावभर पालखी नाचवली जाते, 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत. त्यातही तुम्हाला भरपूर असे कलाकार बघायला भेटतील. काय काय बनवून येतात काय, त्या मला पण ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. आणि आता भरपूर दिवसांनी आम्ही आमच्या गावी जातो. तर आम्ही आमच्या गावी जास्त नसतो, वर्षातून आम्ही एकदा असतो गणपतीला. आणि बहुतेक लोकांना माझं गाव पण माहिती नसेल काय, तर आमचं गाव आहे चिंचोटी अलिबाग. आमचं गाव आहे मूळ गाव, आणि आम्ही घोसाळ्याला जातो, तो माझ्या मम्मीचं गाव आणि मामाचं गाव. आणि मला मावशीला पण त्याच गाव दिले, तर मी मावशीच्या घरी असतो. आणि दुसरं तो मी मांदाड, पण माझा मावशीचं गाव 3 नंबर मावशीचं गाव मांदाड. तर असं भरपूर आजूबाजूचे गाव पण व्हिजिट करायला खूप बरं वाटतं. आणि आता आमच्या गावी आता काय तुम्हाला हनुमान जयंतीचे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि लगेच येणार आम्ही, 2 दिवस राहू आणि लगेच येऊ. कारण आता मे महिन्यात तर आम्हाला घोसाळ्याला जायचं आहे. तर घोसाळ्यातले व्हिडिओ तर बघू काय काय नवीन, तर काय डेली व्हिडिओ अपलोड करू. आणि आता प्रवास कसा होईल ते, आता गाडीने जायचं आहे का रोहामार्गे जायचं आहे. रोहामार्गे जायला नेत्रावतीची ट्रेन आहे 12:50ची, पनवेल टू रोह्याला पोचते 2 वेळा. आता दुसरा एक मार्ग अलिबाग मार्गे जातो बसने. तर बघू काय सोर्स आहे. आणि आता जर दादाची गाडी खाली असेल तर दादासोबत जाऊ कार दे तर अलिबाग मार्गेत जाणार आहे. तर बघू कसं काय तुम्हाला प्रवास बघायला भेटेल ते. आणि हनुमान जयंतीचाच खूप भारी ब्लॉग व्हिडिओ बनवायचा आणि खूप तो चांगला व्हिडिओ करण्याचा खूप प्रयत्न करेल मी आता. एडिटिंग असो, कारण की हा कॅमेरा क्लिअरिटी खूप बेकार आहे ह्याचा. 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे आणि सेल्फीचं काय माहिती नाही, पण फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सेल. आता 50 मेगापिक्सेल निघाले बऱ्यापैकी. आता बघू कसा प्रवास होते ते, काय सोर्स ऐकत होते
फायनली मित्रांनो तर प्रवासाचा एवढा काही व्हिडिओ दाखवता आला नाही, कारण की मला ते गाडी बिलकुल जमत नाही. त्या गाडीमध्ये मला जास्त उलटी येते आणि मेन गरम होतं तर पूर्ण काच पॅक ठेवलेला आणि मला जास्त करून उलटीसारखा त्रास होत होता. मी जास्त शूटमध्ये जास्त काही लक्ष दिलं नाही, कारण मी असंच झोपून गेलो आणि नंतर मला डायरेक्ट इथं आला आम्ही आमच्या गावी. आता आवाज येते की नाही तुम्हाला काय माहिती नाही. आणि इथं काही साधारण भजन चालू आहे आणि आता थोडा रेस्ट घेऊ आणि आता बघू. आता उद्याच व्हिडिओ बनवायला घेऊ. प्रवास तर जास्त करून दाखवता आला नाही आणि तुम्हाला गावचा नजारा बघू आता कधी दाखवायला भेटेल ते, कारण की उद्या पालखी पण आहे. पालखीचे व्हिडिओ असतील सगळे. सो तुम्हाला गावचं टूर, सेंचुरी गावचं टूर मी तुम्हाला नंतर ते करेन मी. शौल आणि रेवदंड विभागाच्या वतीने सुद्धा आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतोय. आमच्या वतीने सुद्धा आपण सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतोय की आपण अक्षरशः 170 कोटी रुपयांच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्या कार्यक्रमाला शोभा वाढवली. महिला भगिनींना सुद्धा मी या ठिकाणी नक्कीच धन्यवाद देतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी आदरणीय राजाबाई पेढी जिल्हा प्रमुख, तसेच आमचे गोंधळीअप्पा तालुका प्रमुख संजीवनी नाईक मॅडम, जिल्हा संपर्क प्रमुख तृप्ती पाटील मॅडम, जिल्हा संघटिका महिला प्रफुल्लिनी मोरे, सरपंच रेवदंडा, तसेच एकनाथ शिंदे चालू व्यवस्थित काढलंच का फोटो? हो, फोटो नाही व्हिडिओ. आता काय सगळे पंचायत ना भेटू कंपनी
धूळ पुन्हा उडवली. इकडे गली कुठे गेला कातला जिरेकडे यो यो खराब झालेला कुठं गेला हो तिथून यायला जायला किती टाइम लागला असता मग. मस्त तर फायनली मित्रांनो आता खरेदी करून आले. थोडंसं काही सामान घ्यायचं होतं उद्यासाठी हनुमान जयंतीसाठी. तर मी रेवदंड्याला गेलेलो आणि आता थोडंसं परत जाऊ होता कुठल्या एक गावात जायचं आहे. थोडेसे दाखव तुम्हाला रस्ते कसे आहेत ते गावं कसे आहेत इकडली. आणि हे आमचं घर आहे असं काही. संध्याकाळ झाली आणि बरं वाटलं थोडं. पण फुटेज वर खाली झालं कारण की माझा मोबाईल स्टेबलाईज नाही त्यामुळे. आता बघूया आता जायचं काकांसोबत परत कुठेतरी.